नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि ग्रेशू गेले तिच्या मामाच्या गावी. आज मम्मी वगैरे मुंबईवरून आली. मम्मी, रणजित, पप्पा. उद्या आहे बाळाचा बड्डे. पहिला बड्डे आहे त्याच्यामुळे सगळेजण इकडे आलेत. गावी सेलिब्रेट करूया म्हटले सगळेजण. त्यासाठी मग ग्रेशू आज सकाळी त्यांच्यासोबतच बसने गेली. इथे मी बसमध्ये तिला बसवलं. तर सोबतच घेऊन गेले जाताना. आता घरातली सगळी कामं आवरलेत. 1:45 होत आलेत. जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर जायला निघालो. अर्जंट एक काम होतं आमचं दोघांचं पण. प्लस बाळासाठी ड्रेस घ्यायचा होता त्याच्या बड्डेला आणि दुसरी पण शॉपिंग होती डीमार्टची वगैरे, म्हणून मग बाहेर गेलो आणि ते डीमार्टची वगैरे शॉपिंग केली आणि मग मी घरी आली. घरी आल्यानंतरचं रुटीन तुमच्यासोबत पुढे शेअर केलेलं आहे. तर जस्ट मी डीमार्टवरून आली. 4:15 झाले, 4:45 झाले मला यायला. दुपारी 2:15 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. ग्रेशूचे पप्पा जेवायला घरी आलेले. जेवण झाल्यानंतर लगेच निघालो. थोडं सिटीमध्ये पण काम होतं. ते काम आम्ही म्हणजे दोघांचं एकत्रच काम होतं, त्याच्यामुळे दोघांना पण जावं लागलं. ते झाल्यानंतर त्यांनी मला डीमार्टला सोडलं आणि ते जॉबला गेले आणि येतेवेळी मी डीमार्टमधून शॉपिंग करून घेऊन आली. आत्ता परवा काही दिवसापूर्वी मी गेली होती, पण थोडंफार सामान मी घेऊन आली होती. तर थोडंफार आता आणायचं होतं आणि उद्या आहे बाळाचा बड्डे, तर त्याच्यासाठी पण थोडंफार सामान घ्यायचं होतं, थंडा वगैरे. तर ते डीमार्टमधून बरं पडतं. सो त्यासाठी मग मम्मीला कॉल केला, तर मम्मीनी जे सांगितलं ते मी घेऊन आली. आमचं पण सामान होतं आणि ते एवढं वजन झालं, मला पुरे झालं. एकतर सवय नाही असं हातातनं पिशव्या घेऊन चालत यायची. पटकन गाडीवर बसायचं आणि घरी यायचं. सध्याचं रुटीन तेच आहे. आणि एवढं सगळं सामान आणि ग्रेशूचे पप्पा जवळच आहेत, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर. तर ते मला बोललेले की सामान घेऊन झाल्यानंतर मला कॉल कर, मला जमलं तर मी तुला रिक्षापर्यंत सोडायला येतो. पण मी कॉल केला त्यांना, नेमकं ते बिझी होते, त्याच्यामुळे मला चालत यावं लागलं रिक्षा स्टँडपर्यंत. आणि 5 मिनटं लागतात चालत यायला डीमार्टकडून मेन रोडला, जिथं रिक्षा भेटतात तिथं. आणि ते एवढं हेवी होतं हातामध्ये सगळं ना, बास झालं मला. तिथून इथं उतरली, त्याच्यानंतर पण घरी चालत यायला 5 मिनटं लागतात. तर आज जाम थकले मी. आणि उद्यासाठी मला गुलाबजामुन बनवायचे आहे. उद्या बाळाचा बड्डे आहे, तर म्हटलं माझ्याकडून काहीतरी स्वीट त्याला बनवून घेऊन जाते. तसं त्याच्यासाठी ड्रेस वगैरे घेतला आहेच, पण म्हटलं बड्डे काहीतरी स्वीट घरी बनवते, म्हणजे देवाला पण नैवेद्य दाखवता येईल आणि बाळासाठी पण होईल म्हणून. आणि ग्रेशूला पण जाम आवडतात आणि ग्रेशूच्या पप्पांचं तर फेवरेट आहेत गुलाबजामुन. तर विचार करते ते बनवायचं. संध्याकाळचा स्वयंपाक आहे बनवायचा. आत्ता वाजलेत 5ला 5 मिनटं कमी आहेत. आता पप्पा आणि रणजित पण आलेत सिटीमध्ये. थोडं सामान घ्यायचं होतं उद्या बड्डेचं त्यांना. सिम्पलच करणार आहेत बड्डे, जास्त काही हे करणार नाहीत. सिम्पल करण्यामागचं रिझन हे की बाळ अजून खूप लहान आहे. कितीही खर्च केला तरी त्याला काही समजत नाही. मग आम्ही असा विचार केला की सुरुवातीचे काही बड्डे असे छोट्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने सेलिब्रेट करूया आणि 5वा बड्डे त्याचा मोठ्याने करूया, तेव्हा त्याला समजेल पण, जसं ग्रेशूचं झाला तसं. पण ग्रेशूचा आम्ही पहिला बड्डे पण मोठ्याने केला होता, पण तिला काहीच माहिती नाही त्याच्यात, आठवतही नाही. खूप लहान असतात ना, त्यांना समजत पण नाही. सो तसंच काहीसं होईल म्हणून मग असा विचार केला की सिम्पल घरगुती पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं करूया. तर चला, आता पप्पा आणि रणजित पण येतील, कारण जे काही मी सामान घेऊन आले डीमार्टमधनं ते उद्या मला काही बसने घेऊन जाता येणार नाही. ते लोकं गाडीवरनं आता घेऊन जातील. तर ते मार्केटला गेलेत, आता येतील ते थोड्या वेळामध्ये, अर्ध्या तासामध्ये. मी आता चहा घेते, मला चहाची खूप गरज वाटते आता. आणि डीमार्टमधला हे ऑल टाईम फेवरेट आहे माझं, चहाबरोबर मला खूप आवडतं. पण असं नाही आहे की मी रेग्युलर घेते, कधीतरी 2 महिन्यातून एकदा वगैरे. तर आज मी गेली होती तर घेतली. तर चला, आता मी चहा बनवते मस्तपैकी, हे खाते. आणि ग्रेशूसाठी पण आणलं आहे, बाळासाठी पण आणलं आहे. पण ग्रेशूला हे नाही आवडत, ग्रेशूला हे आवडतं. फारसं मी डीमार्टमधनं आम्ही अशा गोष्टी घेत नाही. कधी तर 2-3 महिन्यातून एकदा अशा डीमार्टमधून गोष्टी घेतो. तर ग्रेशूला हे आवडतं, सो मी ग्रेशूला आणि बाळाला हे घेतलं. आणि घरी खायला हे घेतलं आणि बरंच आहे सामान. आणि हे 2 पॅकेट घेतलं होतं. आणि जी भली मोठी लिस्ट होती ते तिकडं आहे. सामान थोडं मी काढून ठेवलं आहे, थोडं काढायचं आहे. थोडं मी जागेवर पण ठेवून दिलं आल्यास, म्हटलं ते राहिलं की तसंच राहून जातं. सो त्यासाठी तर चला मी हे आता काढते पटपट. ड्रायफ्रूट्स पण घेऊन आले मी आता. तर परवा मी गेली होती आणि मी नेमकं घ्यायला विसरली, म्हणून मी आता आठवणीनं घेऊन आले ड्रायफ्रूट्स वगैरे. तर मी आता हे सगळं काढून ठेवते आणि चहा घेते पहिला आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. चला, मीशोवरून पार्सल मागवलं होतं, तर तेही आता रिसीव झालं आहे. तर बघते मी, चेक करते आणि तुम्हाला हे दाखवते.
तर जो सेट आला आहे तो मी तुम्हाला दाखवते. सिंपल आहे एकदम. एकदम सिंपल आहे आणि खूप छान वाटलं मला. छान वाटेल खरं तर. साडीवर वगैरे छान वाटेल आणि याचे कानातले पण खूप छान आहेत. छोटे छोटेसे आहेत आणि खूप छान आहेत. स्टोन आहे त्याला. क्लिअर दिसत नाही आहेत ते मे बी, पण छान आहेत. आणि पॅकिंग मला खूप आवडलं याचं. एकदम स्मॉल बॉक्समध्ये छान वाटलं मला. 2-3 पार्सल मागवले होते मी. 3 पार्सल मागवले होते टोटल मी आणि तिन्ही पण पार्सल खूप छान आले. अजिबात तक्रार देण्यासारखे नाही आहेत. तर ते एक बरं झालं. रिटर्न करावं लागलं की खूप कंटाळा येतो, मग नको वाटतं त्याच्यामुळे. तर मी पॅकिंग दाखवते तुम्हाला त्याची. ट्राय करते मी तसंच करायचं. अरे छोटूसं आहे डबा आणि अशी पॅकिंग आहे. खूप छान वाटलं मला हे खरं तर. पॅकिंग स्पेशली खूप आवडलं. हे ग्रेशूला पण माझ्या छान वाटेल. तर मी चहा घेणार होती, पण म्हटलं आता पप्पा ते येतील तर सोबतच चहा घ्यावा, म्हणून मी चहा बनवला. आणि बाहेरचे कपडे मी सुकत घातलेत धुवून. ते आता मी काढून घडी करून ठेवते, झाडू वगैरे मारून घेते. आणि थोडंफार जे सामान ठेवलेलं आहे डीमार्टचं आणि थोडंफार जे आहे ते आता मी पटकन ठेवून घेते. आणि जमल्यास नंतर गुलाबजामुन करताना व्हिडिओ कंटिन्यू करते. असे गुलाबजामुन बनवून घेतलेत. अजून पीठ मळलेलं आहे तिकडे खाली ठेवलेलं आहे. इकडे तेल ठेवलं आहे गरम करायला आणि इथं साखरेचा पाक पण बनवायला ठेवला आहे. तर चला, तर याच्यामध्ये मी आता गुलाबजामुन सोडते. खूप छोट्या साईजचे मी बनवलेले आहेत, कारण ते फुगून तर मोठे होणार तळताना, प्लस पाकामध्ये टाकल्यानंतर अजून मोठे होतात. सो त्यासाठी मी छोटे छोटे बॉल्स बनवले. थोडेसे सेट झाल्यानंतर फक्त असं ऑइल फिरवायचं. आता रेसिपी सगळ्यांना माहिती होते. यूट्यूबला आता सगळं भेटतं, काय भेटत नाही असं नाही. सर्व गोष्टी यूट्यूबला आहेत आता. एकाला क्रॅक पडलेले तर थोडंसं हे झालं आहे, बाकी आहेत व्यवस्थित. गॅसची फ्लेम अगदी लो आहे, पण थोडंसं तेल माझ्याकडून जास्त गरम झालं. हे असं फिरवत राहिलं ऑइल की सगळ्या बाजूनी व्यवस्थित ते कलर छान येतो त्याला खरं तर, म्हणून त्यासाठी हे असतं. आत्ता जरी गोळ्यांचा आकार खूप छोटा वाटत असला तरी साखरेच्या पाकामध्ये घातल्यानंतर तो अगदी व्यवस्थित जेवढा हवा तेवढा येतो. ज्या साईजचे मला हवेत त्या हिशोबानेच मी बनवलेले आहेत. तर ही बॅच झालेली आहे रेडी. तर आता मी हे काढून घेते आणि दुसरी बॅच इथं रेडी आहे तोपर्यंत, तर तीही टाकते मी. तर जसं आत्ता तुम्ही बघितलात गुलाबजामुन मी बनवते. इथं दुसरी बॅच मी घातलेली आहे, ऑलरेडी केलेली मी इथं पाकामध्ये घालून ठेवलेले आहेत. आणि इथं मी आता शेव बनवणार आहे, लसूणी शेव. खूप दिवसापासून बनवायचं म्हणते. डीमार्टमधून मी ते बेसन पण घेऊन आली होती, पण काही कारणामुळे राहिलं होतं ते. म्हटलं आज बनवून टाकू. कसंही ऑइल गरमच आहे तर त्याच्यामध्ये पटकन ते पण करता येईल, सो त्यासाठी. आणि रंजित आणि पप्पा आलेले तर ते सगळं सामान घेऊन गेले. फक्त एक थंड्याची बॉटल तेवढी ठेवून गेले, ते मला उद्या घेऊन जायचे आहे, कारण त्यांच्याकडे पण सामान भरपूर झालं, सो त्यासाठी. तर चला हे बनवून घेते पटपट. चला, हे मोबाईल घेऊन बसली की कामं राहतात. अजून स्वयंपाक करायचा आहे मला. 7:30 वाजलेत. हे आवरून मला वाटतं हे 8 वाजेपर्यंत होईल माझं आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे. तर चला आवरून घेते पटपट. तर इथं मी गुलाबजामुन पण बनवते आणि इकडे पीठ पण मळते मी. आणि साईड बाय साईड इकडे गुलाबजामुन पण चालू आहेत. म्हणजे दोन्ही कामं एकत्र. स्वयंपाक करायचा आहे मला, वेळ झालाय. उद्या बाळाचा बर्थडे आहे, तर म्हटलं माझ्याकडून माझ्या हातचं त्याला काहीतरी गोड बनवायची इच्छा होती. उद्या काय होणार नाही ते बनवायला. उद्या सकाळी बनवलं असतं तरी चाललं असतं, संध्याकाळपर्यंत छान मुरले असते ते पाकामध्ये. पण उद्या टाईम नसणार आहे, कारण इकडचं सगळं आवरून परत मला जायचं आहे गावाला. तर बघू बसने जायचं की भाऊ घ्यायला येतो, अजून काही कन्फर्म नाही आहे. तो येतो तर बोललाय मला सकाळी, पण बघू आता. थोडं थोडं पाणी घालून जिरं आणि मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण घालायला विसरले. अद्रक लसूणचा पण छान फ्लेवर येतो याच्यामध्ये, तर ते घालायला मी विसरली होती. तर थोडंसं हे पीठ पातळच मळून घ्यावं लागतं आणि
तिखट मिठाचा याच्यामध्ये अंदाज येत नाही पिठामध्ये खरं तर, पण अंदाजेच घातलं जातं. तर मी हे आता अंदाजेच घातलंय. तर आता पीठ मळून घेते मी, थोडं थोडं पाणी करून. थोडंसं असं पातळ मळायचं हे पीठ. कलर तर एकदम परफेक्ट पडतो याचा. तर मी आता हे पीठ मळून घेते आणि हे गुलाबजामुन पण तळून घेते. गडबड एवढ्यासाठी करते की तेल गरम आहे, तर ह्याच तेलामध्ये पटकन होऊन जाईल ते पण. आणि आता वाजले 7:40 झालेत. तर स्वयंपाक करायचा आहे मेन म्हणजे मला. आज काय मला भूक नाही आहे फारशी, कारण मी चहाबरोबर आज केक खाल्ला होता, त्याच्यामुळे मला एवढी भूक नाही आहे. तर ग्रेशूच्या पप्पांसोबतच जेवणार आहे मी आज, त्याच्यामुळे निवांत आहे स्वयंपाक सगळा. अगदी 8-8:30 नंतर जरी बनवायला घेतलं तरी आरामात होऊन जाईल. स्वयंपाकामध्ये मी श्रीखंड घेऊन आली होती डीमार्टमधून आज. मला प्रचंड आवडतं श्रीखंड आणि पुरी. तर ह्या तेलामध्ये ते पण होऊन जाईल, पुऱ्या पण होऊन जातील, म्हणजे तेल वेस्ट जाणार नाही. तर पटापट हे करून घेते. आणि शेव थोडासा पातळच, पीठ थोडंसं पातळच मळून घ्यायचं. हे शेव छान येतो. जरा असं घट्ट मळलं तर शेव थोडा कडक तयार होतो. तर चला हे मी करून घेते पटकन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. तर हे बघा मस्त असा शेव आलाय. टेस्टला माहिती नाही कसा झालाय, अंदाजे सगळं टाकलंय, तर बघू खाल्ल्यानंतरच समजेल. आणि गुलाबजामुन इथं सर्व मी पाकामध्ये आहे बघा. साईज बघा त्याची किती मोठी झाली. अजून त्याची साईज मोठी होईल. तर चला हे मी हळूच अलगद असं थोडंसं सेट होऊ देते याला आणि मग त्याच्यानंतर हे पलटी करते. तर हे आहेत गुलाबजामुन आणि इथं आहे शेव. मी आत्ता बनवला तर एवढा झाला आहे. मी गावी पण थोडासा घेऊन जाणार आहे म्हणून थोडा जास्त क्वांटिटीमध्ये बनवला, नाहीतर एवढा आम्हाला खूप होतो. तर चला आता हे सगळं आवरायचं आहे. आज भरपूर थकले मी. गुलाबजामुन बनवले, शेव पण बनवला. आता ते भरून ठेवायचं डब्यामध्ये. थोडंसं गार झाल्यानंतरच भरेन मी. हे आवरणार नाही आहे मी आता. थोडंसं पाणी घालून ठेवले म्हणजे ते छान क्लीन करता येईल मला. आणि आत्ता 8:30 झाले. बापरे खूप वेळ झाला. 8:30 वाजलेत आणि स्वयंपाक माझा काहीही झालेला नाही आहे. आता गरम गरम पुऱ्या करायच्या आहेत आणि पालक राईस करणार आहे. म्हणजे आमटी वगैरे बनवायची झंझट नाही. पालक राईस ग्रेशूच्या पप्पांना पण खूप आवडतो आणि इझी पडेल ते, म्हणून आता पटकन मी पालक राईस करून घेते आणि पुऱ्या बनवते. तर चला 9:45 झालेत. माझं किचनवरचं सगळं आवरलं. भांडी पण घासून घेतली मी, किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलं. आता फक्त हा शेव भरून ठेवायचा आहे. डबा मी घासून ठेवायला विसरली, मग मगाशी घासून ठेवला होता. आता तो पुसून घेते आणि मग भरून ठेवते. तो शेव पण थंड झालेला आहे, तर आता डब्यामध्ये भरून ठेवते त्याला आणि गावी घेऊन जायची तयारी खरं तर आत्ता करायची होती मला, पण आता अजिबात माझ्यात एनर्जी नाही आहे. खूप थकले मी. 6:30 वाजल्यापासून कंटिन्यू उभे आहे मी. गुलाबजामुन बनवले, शेव बनवला, स्वयंपाक बनवला आणि आता खूप कंटाळा आला आहे. पालक राईस पण झालेला आहे, तो कुकरमध्ये गरम गरम आहे. तर चला मी हे पहिला आवरून घेते, हे शेव ठेवून देते आणि पटकन फ्रेश होते पहिला. आणि व्हिडिओचा एंड मी आत्ताच करते, कारण परत एनर्जी नाही आहे करायची. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.